नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत की इयत्ता 7वी विषय इंग्रजी याचे वार्षिक नियोजन कसे तयार करायचे. वार्षिक नियोजनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे की इयत्ता कोणती आहे. त्यानंतर आपल्याला ते इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश लिहायचं आहे. मराठीमध्ये लिहा किंवा इंग्रजीमध्ये लिहा. नंतर आपल्याला इथं फोटो अपलोड करायचे इंडेक्सचे. इंडेक्सचे फोटो अपलोड करण्यासाठी गॅलरी या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या फोल्डरमध्ये घेऊन जाईल, डाउनलोड फोल्डरमध्ये. त्यामध्ये जिथे तुम्ही स्क्रीनशॉट्स सेव्ह केलेले आहेत, इंडेक्सचे आणि लर्निंग आउटकमचे, त्यावर क्लिक करायचं आहे. आता इंग्रजीचं आपण बघूया कुठे आहे. मराठी मनोविज्ञान. ओके, इथं आहे. 7वी इंग्लिशचं एकच इंडेक्स आहे. त्यावर क्लिक करायचं आहे. इंग्लिश बुक इंडेक्स आणि ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यांनी इंडेक्स घेतलेले आहेत. नंतर आपल्याला लर्निंग आउटकम्सवर क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये गॅलरीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचे लर्निंग आउटकम्स घ्यायचे आहेत. पहिला लर्निंग आउटकमचा स्क्रीनशॉट घेतला. नंतर आपल्याला कंट्रोल प्रेस करून धरायचा आणि दुसरा स्क्रीनशॉट आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक करून झाल्यानंतर कंट्रोल बटन सोडायचं आहे आणि नंतर तुम्हाला ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे. ते 2 फोटो ते ॲड करणार आहे म्हणजे सेव्ह करणार आहे, अपलोड करणार आहे ते. नंतर तुम्हाला तुमचं अकॅडमिक इयर कधी स्टार्ट होतं, कधी एंड होतं त्यानुसार डेट लिहायची आहे. मोस्टली 15 तारखेलाच असते डेट, स्टार्टिंग डेट. पण तुमची डेट पुढे मागे असेल तर तुम्हाला कॅलेंडर या बटनावर क्लिक करा. त्यानुसार तुम्हाला तुम्ही डेट चेंज करू शकता. सेम तसंच वर्ष समाप्तीसाठी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची जी एक्झाम आहे युनिट टेस्ट 1, टर्म एक्झाम 1 किंवा 2, युनिट टेस्ट 2, टर्म एक्झाम 2 ते तुम्हाला कोणत्या मंथमध्ये तुम्ही घेणार आहात त्यानुसार तुम्ही तो मंथ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ते सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला ते ड्रॉप डाउन दिसेल. ड्रॉप डाउनवर क्लिक केल्यानंतर तो मंथ तुम्हाला इथे सिलेक्ट करून तो तिथे घेणार आहे. आता जुलैवर क्लिक केलं तर जुलै घेईल. त्यांनी समजा ऑगस्ट सिलेक्ट केलं तर ऑगस्ट घेईल. आता आपण जूनच ठेवूया. ऑक्टोबर, एप्रिल असे डिसेंबरने घेतलेलं आहे. तुम्हाला तुम्हाला जसं घ्यायचं आहे तुम्ही ते ॲरो या बटनावर क्लिक करून तुम्ही चेंजेस करू शकता. नंतर तुम्हाला रीड माय फोटोजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता एआय काय करणार आहे, तुम्ही जे फोटोज टाकलेले आहे इंडेक्सचे आणि लर्निंग आउटकमचे, त्यानुसार ते फोटो रीड करून एआय ते तुम्हाला जनरेट करून देणार आहे. म्हणजे तुम्ही जे फोटोमध्ये जे इंडेक्सचे जे फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर, परत तुमचे लर्निंग आउटकम्स कोणते लिहिलेले आहे, ते सगळं रीड करणार आहे आणि ते तुम्हाला जसंच्या तसे लिहून देणार आहे. त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असतील किंवा चूक असेल, तर ते तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करून ते तुम्हाला मी पुढच्या पेजवर आल्यावर सांगेनच. आता तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे 1.1, 1.2 असे चॅप्टरची नावं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इट्स स्मॉल वर्ड हे पहिला चॅप्टर आहे आणि दुसरा चॅप्टर, तिसरा. तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या बुकच्या इंडेक्सनुसार तुम्ही हे चॅप्टर टॅली करायचे आहेत, बरोबर आहे की नाही बघायचं आहे. तुम्हाला जर ते वर खाली करायचं तुम्ही डिलीट करून ते वर करू शकता आणि ॲड करू शकता. नंतर जर तुम्हाला एखादा चॅप्टर ॲड करायचा असेल, समजा आता इथे ह्यांनी 4.5 पर्यंतच दिलं म्हणजे 4.5 पर्यंतच दिलं आणि 4.6 असेल. जर एक चॅप्टर ॲड असेल आणि जर तिथं ॲड झाला नसेल एआयकडून, तर तुम्हाला तो ॲड करता येणार. तर ॲड कसा करायचा? तर स्क्रोल करून वर जायचं आहे. ॲड या बटनावर क्लिक करायचं आहे. ॲड या बटनावर क्लिक केल्यानंतर ॲड चॅप्टरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक चॅप्टर ॲड होईल. एकदाच क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केलं तर 2 चॅप्टर व्हायला येणार आहे. एकदा क्लिक केलंय म्हणून त्यांनी एकदा चॅप्टर ॲड केलेला आहे. जर तुम्हाला हा डिलीट करायचा असेल, तुम्ही डिलीट करू शकता. आता जर समजा तुम्हाला तो चॅप्टर कोणत्या मंथमध्ये शिकवायचा आहे, तो मंथ पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. जूनमध्ये किंवा जुलैमध्ये तुम्ही सेम त्या ॲरोवर क्लिक करून तुम्ही चेंजेस करू शकता. सेम असंच आता हे झालं इंडेक्सचं. आणि जर तुम्हाला लर्निंग आउटकम्सबद्दल जर असं करायचं असेल, तर तुम्ही करू शकता. लर्निंग आउटकमचा जो नंबर असतो, तो नंबर तुम्ही इथं बघू शकता. हा नंबर बरोबर आहे की चुकीचा आहे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये बघून चेंजेस करायचे आहेत. आणि जे लर्निंग आउटकम्स इथे लिहिलेलं आहे, ते पण बरोबर आहे की नाही, हे पण तुम्हाला क्रॉस व्हेरिफाय करून तुम्हाला बघायचं आहे. जर तुम्हाला लर्निंग आउटकम्स ॲड करायचे असतील, तर तुम्ही ॲड करू शकता. वर-खाली करायचे असतील, तर वर-खाली पण अदला-बदली करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, की स्क्रोल करून खाली जायचं आहे आणि तुम्हाला कंटिन्यू अँड कन्फर्म जनरेट प्लॅनवर क्लिक करायचं आहे. जनरेट कन्फर्म सॉरी
कंटिन्यू आणि जनरेट प्लॅनवर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला पुढच्या पेजवर घेऊन जाईल आणि जो तुम्ही सगळा डेटा आत्तापर्यंत एआयने लिहिलेला होता मागच्या पेजमध्ये, तो डेटा तो रीड करणार आहे आणि त्याच्यानुसार तो पी-डी-एफमध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करून देणार आहे. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, की आधी स्टार्टिंगपासून जे तुम्ही व्हिडिओ बघत आला आहात, त्याच्यामध्ये कार्यपुस्तिका निर्माता हा एक बटन नव्हतं. आता ॲड झालेलं आहे. तुम्हाला असे जरा थोडा चेंजेस दिसत आहे वेबसाईटमध्ये. तुम्ही बघू शकता. अहवाल लेखन पण ॲड झालेलं आहे. प्रश्नपत्रिका निर्माता पण एक ॲड झालेला आहे. तर असेच नवनवीन चेंजेस आम्ही करत आहोत. तर तुम्ही हा वार्षिक नियोजन तुम्ही करू शकता. तुम्ही याचा फायदा घ्यावा असे मला वाटते. आता बघू शकता ते प्रत्येक मंथनुसार ते एआय अहवाल देत आहे. एआय एजंट वर्क करत आहे. तुम्हाला प्रत्येक चॅप्टरची नावं पण इथे तुम्हाला दिसतील आणि त्या चॅप्टरनुसार तो प्रत्येक मंथमध्ये किती चॅप्टर शिकवायचे ते पण तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता. आपण थोडा वेळ वेट करूया. 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटामध्ये ते मोस्टली 2 मिनिटांमध्ये होऊनच जाते. तर थोडा वेट करायचा आहे. ते पूर्ण ग्रीन झाल्यानंतर, ग्रीन टिक झाल्यानंतर मार्चपर्यंत, एप्रिलपर्यंत, तर ते तुम्हाला पुढच्या पेजवर डायरेक्ट घेऊन जाईल आणि तिथे तुम्हाला प्रॉपर तुमचा जो वर्षाचा अहवाल आहे, म्हणजे ॲन्युअल प्लॅन तुम्हाला दिसणार आहे. तर त्यासाठी थोडा वेट तर करावा लागत आहे. तो आता बघू शकता तुम्ही. फेब्रुवारी घेतलेला आहे. आता मार्च घेईल. मार्च झाल्यानंतर मे बी तो तुम्हाला पुढच्या पेजवर नेऊन तुमचा पूर्ण प्लॅन दाखवेल. बघू शकता आता तुम्ही की लागू होत आहे. लास्ट चॅप्टर त्याने घेतलेला आहे आणि आता तो थोड्याच वेळात पुढच्या पेजवर जाईल. कारण की शेवटी हे एआय आहे. थोडा वेळ तुम्हाला लागेल, पण जास्त वेळ लागणार नाही. 2 मिनिटात तरी हे होऊनच जाईल. तुम्ही इकडे बघू शकता की तुम्हाला एक विभाग योजनेमध्ये कोणते-कोणते वार्षिक नियोजन, घटक नियोजन, क्षेत्र भेट नियोजन असं केलं आहे. शिक्षण साहित्यामध्ये स्कोप पी-पी-टी निर्मिती, कार्यपुस्तिका निर्मिती असे वेगवेगळं केलेलं आहे. मूल्यांकनमध्ये स्कोप पत्रिका, प्रश्नपत्रिका निर्माता, अहवाल लेखन असे वेगवेगळे केलं आहे. इतरमध्ये जतन केलेला अहवाल, स्कोप अहवाल असे वेगवेगळे म्हणजे थोडा प्लॅन चेंज केलेला आहे त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आणि अगदी सुटसुटीत असे झालेले आहे आणि तुम्हाला वापरायला पण युजर फ्रेंडली आहे. एकदम तुम्ही कोणी पण ह्या वेबसाईटला इझिली यूज करू शकता. जास्त पण हार्ड नाहीये आणि मी तुम्हाला स्टार्ट टू एंड जी प्रोसिजर सांगत आहे ती तुम्हाला फॉलो करायची आहे. ती तुम्ही फॉलो केली तर तुमचा ॲन्युअल रिपोर्ट हा 2 मिनिटात किंवा तुम्ही म्हणू शकता 5 मिनिटात म्हणूया आपण 5 मिनिटामध्ये रेडी होईल. कारण की हां, आता तुम्ही बघू शकता की तुमचा ॲन्युअल टीचिंग प्लॅन रेडी झाला म्हणजे ॲन्युअल रिपोर्ट तयार झालेला आहे, वार्षिक नियोजन आणि त्यानुसार त्याने पूर्ण इथे राईट केलेलं आहे, लिहिलेलं आहे आणि ते तुम्हाला आता काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या फाईलमध्ये अटॅच करून तुम्ही ते इन्स्पेक्शनच्या वेळी दाखवू शकता किंवा तुम्ही रेग्युलर लाईफमध्ये किंवा रेग्युलर लाईफमध्ये टीचिंगच्या वेळेस तुम्ही ते यूज करू शकता. तर डाउनलोड पी-डी-एफवर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर डाउनलोड पी-डी-एफ तुमची होणार आहे. तुम्ही बघू शकता आता. डाउनलोडला स्टार्ट केलेला आहे. डाउनलोड तुमचा झालेला आहे. तुम्हाला ह्या फाईलच्या ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट डाउनलोड फोल्डरमध्ये जाल आणि तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ॲन्युअल प्लॅन आहे, ॲन्युअल टीचिंग प्लॅन आहे तुम्हाला दिसणार आहे आणि तो प्लॅन तुम्हाला काय करायचं कॉपी करून तुम्हाला फाईलमध्ये अटॅच करायचा आहे. आता 7वी इंग्रजी विषय आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.